हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आत्ता बनवणार आहे मी मुगाची भाजी. तर मूग आहे तो मी कुकरला लावलं आहे आणि 5 ते 6 शिट्ट्या घेतल्यात, म्हणजे वरण भात आणि मूग. तर मी आज थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये करणार आहे. म्हणजे दरवेळेस कशी मी थोडीशी रस्सा वगैरे करत असते, पण ह्यावेळेस ना मी पूर्ण सुक्की भाजी करणार आहे. तर थोडेसे जास्त शिट्ट्या घेत असते, तरी 2 कमी शिट्ट्या घेतल्यात म्हणजे दरवेळेसपेक्षा. आणि जे मुगाचं म्हणजे डब्बा आहे ना मूग घातलेला, तर तो मधी लावला आहे. दरवेळेस मी खालच्या साईडला लावते, कारण की खालच्या साईडला लावले तर जास्त गाळ होतो. आणि मग त्याच्यामध्ये जे मी पाणी टाकलेलं आहे ते पूर्ण पाणी मला काढून घ्यायचं आहे, भाजीमध्ये नाही टाकायचं. त्याच्यामुळे मी मधल्या साईडला डब्बा लावला आहे आणि शिट्ट्या पण कमी घेतल्या. तर आत्ता ह्याची वाफ जायला थोडासा वेळ लागेल. तर तोपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो आहे ते कट करून घेऊयात. कणिक पण भिजून झाली. आत्ता 8 वाजलेत आणि रुद्राचं पाणी पण टाकले, पण तो अजून उठला नाही. आणि शाळेत आज आहे त्याच्या रंगपंचमी, तर जायचं तर म्हणतोय, पण सर्दी पण झालेली आहे. मला पण त्रास आहे सर्दीचा, त्याला पण आहे. पण आता बघू, अजून 1 तासात 9 वाजेपर्यंत येतो. जर उठला तर मग आंघोळ आणि चहा बिस्किट खाल्ले तर मग जावंच लागेल. कारण की असं पण वाटतं की वर्षातनं एकदाच सण येतोय आणि घरी तर काही खेळणारच नाही. बघू आता, मी तर तसं नाहीच म्हणून सांगितले, पण तो जायचं म्हणतो. टायमिंगमध्ये आवरलं, कारण की 10 वाजता बोलवत आहे, बरोबर 10 वाजता जाणं झालं तर जाऊयात. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि चहा पण झालेला आहे. चहा मी एकटीनेच घेतला आहे, दोघं अजून पण नाही उठले. तर म्हटलं तोपर्यंत भाजी आणि चपात्या आहेत त्या करून घेऊया, म्हणजे टायमिंग झाला लगेच शाळेचा टायमिंग झाला की निघायला होईल. आणि आत्ता मी घेतलेला आहे 1 टोमॅटो आणि अगदी छोटाले साईजचे 2 कांदे घेतले, बघू शकता. आत्ता काय करायचं आहे आपल्याला, लसूण वगैरे नाही घालायचा. मी मसाल्याचीच बनवणार आहे, म्हणजे जी कांदा लसूण मसाला आहे त्याचीच बनवणार आहे भाजी. आणि जेव्हा आपण हिरव्या मिरचीची बनवतोय तेव्हा जास्त करून कांदा टोमॅटो घालायची नाही गरज आहे. फक्त हिरवी मिरची आणि लसूण आणि जिरे थोडेसे. तर ह्याला आता जिरे पण नाही घालत आहे मी, फक्त टोमॅटो आणि कांदा घालायचा आहे. आणि जो मसाला बनवून ठेवलेला आहे तो घालायचा आहे. आणि भाजी थोडीच बनवणार आहे, कारण की काय होतं ना, किती जरी थोडी बनवली तरी त्यातली पण राहतीच आहे दुसऱ्या टायमिंगला, आणि परत मग ती कोणी खात नाही. त्यामुळे म्हटलं आता आपण काय करू, अगदी थोडंसं चपात्या पण मी अगदी थोड्याशाच केल्यात, कारण की रात्रीच्या पण 2 चपात्या, रात्रीची भाजी पण आहे, वरण भात पण आहे. कारण की काल मी बाहेर गेलो, त्याच्यामुळे फक्त रात्री बनवलं होतं आणि त्यातलं पण बराच उरला, म्हणून म्हटलं आता काय करूया, अगदी थोडा करूया. जेवढा आपल्याला बारीक कट करता येईल ना तेवढा कट करायचा आहे, म्हणजे भाजीमध्ये आहे तो रस्सामध्ये मिक्स होऊन जातो. आणि मोठाला जर राहिला तर मग असा वेगळा पडतो भाजीमध्ये, वेगळा म्हणजे रस्सा भाजी वेगळी होती आणि तो कांदा थोडासा वेगळा दिसतो सुक्या भाजीमध्ये पण आणि रस्सा भाजीमध्ये पण, दोन्हीमध्ये पण ना एकदम बारीकच कट करायचा आहे. तरी पण माझ्या चाकूला थोडीशी धार कमी झाली, त्यामुळे लवकर कट नाही होते, म्हणजे जेवढं बारीक पाहिजे तेवढं तरी पण नाही होते. आता लगेच आपण ह्याला फोडणी घालून परतूस तर निघेल. बघू शकता मस्त छान बारीक झालं कांदा आणि टोमॅटो. जे मी काळं तिखट बनवून ठेवलेलं आहे ना, बघू शकता एकदम मस्त. म्हणजे मी हे एकदम डार्क तिखट आहे, म्हणजे हे जरी टाकलं तर बाकी काहीच कोणतेच मसाले वापरायची वरतून गरज नाही. पण मला कधी कधी असं वाटतं की खूप जास्त मसाला होईल, त्याच्यामुळे जे फक्त लाल तिखट आहे कधी कधी मी ते पण वापरते. म्हणजे अगदी अर्धा चमचा तेल आणि एवढं लागणार आहे हे. तर आता थोडीच बनवायची, फक्त हेच तिखट वापरणार आहे. आणि मुगाच्या भाजीला ना हेच तिखट छान लागतं, एकतर हिरवी मिरची किंवा एकतर मसाला. ह्याला अजून 2 मिनटं बाकी, तोपर्यंत आपण ना फोडणी घालून घेऊया. कुकर थंड व्हायला वेळ लागणार, तरी पण मला भाजलं हाताला. कढईतलं पूर्ण पाणी आहे ते निघून गेले. आता आपण ना फोडणीला तेल घालूया. तर मी 2 पळ्या तेल घातलंय आणि आता तेल गरम झालं की आपण अगोदर कांदा घालूयात
आणि कांदा थोडासा परतला की नंतर आपल्याला टोमॅटो घालायचं आहे. आता मी कुकर लावताना त्याच्यामध्ये पण मीठ घातले, पण ते पाणी काढायचं असल्यामुळे ते मीठ सगळं निघून झालं. त्याच्यामुळे ह्याच्यात आता मी थोडंसं मीठ घालते, म्हणजे कांदा आहे तो लवकर परततो. आणि आता हा आपल्याला परतलं घ्यायचा. आपला कांदा आहे तो थोडासा परतला आहे. आता आपण याच्यामध्ये मला लगेच टोमॅटो पण घालून घेऊया, म्हणजे टोमॅटो पण आपल्याला थोडंसं शिजायला वेळ लागणार आहे. आता मी मीठ अगोदरच टाकलं, म्हणजे जेवढं भाजीला लागेल तेवढं टाकलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये हळद टाकूया, कारण की कुकरला लावताना मी हळद नाही टाकलेली. आणि तिखट आहे ते आपल्याला पूर्ण मसाला छान तेलात तळल्याच्या नंतर टाकायचा. आता ह्याला 1.5 ते 2 मिनिट आपल्याला अगदी मीडियम किंवा कमी गॅसवरती छान पूर्ण तेल सुटूस तर तळून द्यायचं. आणि आता आपलं कुकर आहे थंड झाले, आता काढून घेऊया, म्हणजे फक्त वाफ गेली आहे. आता तेल मी थोडंसं कमी वापरायचं, पण त्याला मी थोडंसं जास्त टाकत असतं, तेल थोडंसं पण कमीच टाकायचं. भात तर मस्त शिजला. आता मी पकडते काय ते चटका होतो नका त्याच्यामुळे. शिजलाय भात पण. किचन कट्टा एवढा छोटा आहे ना की एकतर काहीच ठेवायला येत नाही, झालं की लगेच खाली ठेवावं लागतं. मग सगळं नाही शिजलं. बघू शकता दरवेळेस एवढा गाळ होत असतो, त्यावेळेस नाही झालं कारण की मीठ कमी शिजवलं. बघू शकता दरवेळेस काय होतं, पूर्ण मूग आणि पाणी एकत्र होऊन जातं. आता मूग वेगळं आहे आणि पाणी वेगळं आहे. तसा मूग शिजला आहे, अगदी थोडासा राहिला आहे, पण तो आपण त्याच्यामध्ये शिजूयात. कोथिंबीर पण घालू शकतो तेलामध्ये. आता मी तिखट टाकते ह्याच्यामध्ये राहिलं, तर मी 1 चमचा पूर्ण भरून टाकला. आणि अजून अर्धा, म्हणजे ह्याच्यात तिखट कमी आहे, मसाला जास्त आहे, 1.5 चमचा तिखट टाकले. आणि ते पण आपल्याला आता छान मिक्स करून घ्यायचं. बघू शकता मस्त छान चटचटीत तेल सुटले आणि पूर्ण तेलामध्ये मसाला तिखट आहे आपल्याला छान परतून घ्यायचं, म्हणजे कच्चं पण नाही राहते. आणि तेलामध्ये छान परतलं की भाजी पण केलं. मी पाणी काढून घेतले, अगदी थोडं राहिलं. आता त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आता हे छान मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं पण याला झाकण घालून ठेवायचं. अगदी थोडंसं पाणी, 1 ते 2 चमचे, म्हणजे डब्यामध्ये राहिलं होतं तेवढंच पडलं. आता ह्याला मीठ वगैरे टाकायची गरज नाही, कारण की मी अगोदरच मीठ टाकले. आणि आता आपल्याला वाटलं नाही थोडासा कच्चा राहील, तर आता आपण ह्याला झाकण घालून ठेवूयात अगदी कमी गॅसवरतीच 1 ते 2 मिनटं. खूप वेळ पण नाही ठेवायचं, कारण की ह्याच्यामध्ये पाणी नाही, त्याच्यामुळे बुडाला पण लागू शकतो. त्यासाठी फक्त 1.5 ते 2 मिनटं आपण ह्याला झाकण घालून ठेवूया. बघू शकता 1.5 ते 2 मिनटं झाले. तोपर्यंत 2-3 भांडे राहिले होते, ते पण मी धुवून घेतले. आणि आता बघू शकता भाजी मस्त शिजली. मस्त आपली सुक्की भाजी तयार झाली आणि शिजली पण. बघू शकता मग पण पूर्ण शिजलं. तर तुम्हाला मुगाच्या भाजीची, सुक्की भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. सो आता मी गॅस बंद करणार आहे आणि ह्याला थोडा वेळ झाकण घालून ठेवणार आहे.